नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेत जे पॉलिटीचे प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत 2011 पासून 2025 पर्यंत, तर या 2700+ प्रश्नांचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असणारे लेक्चर सिरीज पाहतोय. हे त्याच्यातलं पुढचं लेक्चर आहे. आज आपण विधिमंडळाबद्दल पाहणार आहोत. म्हणजे राज्यातली जी राज्य विधिमंडळ आहेत त्याच्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा, तर याच्याबद्दलचे जे प्रश्न आले होते जवळजवळ 150+ प्रश्न आहेत. तर त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्या अगोदर जर का तुम्ही लेक्चर पाहिले नसतील तर ते लेक्चर पहा, की जेणेकरून तुम्हाला एक कंटिन्युटी मेंटेन करता येईल. म्हणजे पहिल्यांदा आपण राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली, त्याच्यानंतर संविधान सभेची रचना निर्मिती कार्य त्याच्याबद्दल पाहिलं, प्रस्तावना पाहिली, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राज्यधोरणाचे मार्गदर्शक तत्व, मग संसदेबद्दल पाहिलं आणि आत्ता आपण राज्य विधिमंडळाबद्दल सुरुवात करतोय. बरोबर. तर हे 2700+ प्रश्न जे आहेत तर याच्या PDF तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता ज्यावेळेस आपण घटक राज्याचं विधिमंडळ पाहतो त्यावेळेस आपल्याला विधानसभा आणि विधान परिषद, तर या दोन गृहांची चर्चा करावी लागते. पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या बाबतीत देशातली 6 राज्य अशी आहेत की जिथं राज्य विधिमंडळाची 2 सभागृह पाहायला मिळतात. कुठली कुठली? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार. ही 6 राज्य लक्षात ठेवा. याच्यावरती पुन्हा वारंवार प्रश्न आल्याचं आपल्याला दिसतंय. दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो स्टॅटिस्टिकल डाटा येईल, उदाहरणार्थ गोव्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर याच्याबद्दल माहिती देणारा एक चार्ट VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. म्हणजे तिथं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि ज्या ज्या राज्यात विधान परिषद आहे तर विधान परिषद, तर अशी सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी दिली. तर ते इथं मी प्रत्येक वेळेला सांगत नाही बसणार, ते रिपिटेशन होईल. तर तो चार्ट तुम्ही VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरून एकदा डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यावेळेस आपण घटक राज्याचं विधिमंडळ म्हणतो किंवा विधान परिषद आणि विधानसभा या 2 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनची आपण चर्चा करत असतो, तर त्यावेळेला कुठल्या अभ्यास घटकांचा अभ्यास केला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे भारताने संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. केंद्र आणि घटक राज्य या शासनाच्या 2 पातळ्या ज्या आहेत तर त्या सध्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि दोन्ही पातळ्यावर संसदीय पद्धतीचाच आपण स्वीकार केलेला आहे. या घटक राज्य पातळीवरील शासन व्यवस्थेत काही महत्त्वपूर्ण संदर्भात वेगळेपण जे आहे तर ते आपल्याला आढळतं. एक म्हणजे राज्य विधिमंडळाची सत्ता आणि भूमिका संसदेच्या तुलनेत अत्यंत मर्यादित स्वरूपाचे आहे. म्हणजे संसदेचे अधिकार आणि राज्याच्या विधिमंडळाचे अधिकार याच्यात खूप मोठी तफावत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि दुसरी भिन्नता आहे, विधिमंडळाची रचना देशात सर्वत्र सारखी नाही. म्हणजे मी तुम्हाला जी 6 राज्य सांगितली तर त्या 6 राज्यात फक्त राज्य विधिमंडळाची 2 सभागृह आहेत. बाकीच्या 22 राज्यात राज्य विधिमंडळाचं एकच सभागृह आहे, ते म्हणजे विधानसभा. तर ही रचना सर्व राज्यात सारखी नाही आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सद्यस्थितीत म्हणजे 2025ला आपण जर का विचार केला, भारतातील 6 राज्यांची विधिमंडळे द्विगृही आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार. आणि उरलेली सर्व राज्यांची विधिमंडळं जी आहेत तर ती एकगृही आहेत. विधान परिषद या वरिष्ठ सभागृहास केंद्र पातळीवरील वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेपेक्षा दुय्यम स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसतात. परंतु ज्यावेळेस आपण राज्यांचा विचार करतो तर राज्यामध्ये विचार करत असताना विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह आणि विधानसभेला कनिष्ठ सभागृह असं ओळखलं जातं. ज्या राज्यात विधिमंडळ द्विगृही आहे तिथं सुद्धा तुम्हाला विधानसभेचंच वर्चस्व असल्याचं दिसतंय. राज्यघटनेतले कलम 168 ते 212 याच्यामध्ये तुम्हाला घटक राज्याच्या विधिमंडळाबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतात. राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये प्रकरण 3 मध्ये ही कलम 168 ते 212 याच्यामध्ये तुम्हाला राज्य विधिमंडळाच्या तरतुदी नमूद असल्याचं दिसतंय. आणि आज आपण याचीच चर्चा जी आहे तर याची चर्चा म्हणण्यापेक्षा याच्यावरती आलेले जे प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे पार्श्वभूमी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विधान परिषदेची स्थापना आणि बरखास्त त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या बाबतीत विधान परिषदेचा अभ्यास करत असताना स्थापना, रचना, जागा, पात्रता आणि अधिकार आणि तसंच विधानसभेचा. बरोबर. याच्यानंतर राज्य विधिमंडळाचे अधिकार आणि कार्य, इथं तुम्हाला थोडीशी संसदेबरोबर त्याची तुलना करावी लागेल. की जसं मी तुम्हाला पहिल्या वाक्यात सांगितलं की म्हणजे संसदीय व्यवस्था दोन्ही पातळीवरती आहे, घटक राज्य आणि केंद्र सरकार. परंतु
घटक राज्याची तुलना करता संसदेबरोबर घटक राज्याची तुलना करता घटक राज्यांकडे मात्र अधिकार खूप मर्यादित स्वरूपात आहेत. तर त्या अधिकार आणि कार्यांची तुलना आपल्याला करावी लागेल. विधान परिषद आणि विधानसभा यांच्या अधिकारांची तुलना आपल्याला करावी लागेल. म्हणजे विधानसभेचे काही विशेष अधिकार आहेत, विधान परिषदेचे सुद्धा काही विशेष अधिकार आहेत की ज्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. किंवा इनडायरेक्टली आपण असंही म्हणू शकतो की विधानसभेच्या इच्छेवरती विधान परिषदेचं अस्तित्व अवलंबून आहे. कारण एखाद्या राज्यात जर का विधान परिषद स्थापन करायची असेल तर तसा ठराव पहिल्यांदा राज्य विधिमंडळाच्या विधानसभेत कनिष्ठ गृहात पारित व्हावा लागतो आणि तो प्रस्ताव मग केंद्र सरकारकडे जातो आणि केंद्र सरकार मान्यता देतं आणि मग कलम 169 अन्वये एखाद्या राज्यात विधान परिषदेची स्थापना केली जाते. याशिवाय राज्य विधिमंडळाच्या अधिकारावरील मर्यादा, तर याच्याबद्दल सुद्धा चर्चा करावी लागते. राज्य विधिमंडळाशी संबंधित घटनात्मक तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत. म्हणजे मी राज्यघटनेचं जे प्रकरण भाग 6 आहे त्याच्यातलं प्रकरण 3 कलम 168 ते 212 पर्यंत तुम्हाला राज्य विधिमंडळाबद्दलच्या घटनात्मक तरतुदी पाहायला मिळतील. त्याच्यातली महत्त्वाची कलमं आपल्याला माहीत असली पाहिजेत. आत्ता या प्रश्नात ज्या ज्या कलमांचा रेफरन्स येईल तर ती तर कलमं तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. परंतु ज्या कलमांचा रेफरन्स येणार नाही तर ती कलमं मी तुम्हाला शेवटी, किंवा जर का तुम्हाला ते लेक्चर बघायचं असेल तर भारतीय संविधान नावाचं एक लेक्चर सिरीज आपली सुरू आहे. तर त्याच्यामध्ये जी भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या 450पेक्षा जे अधिक कलम आहेत तर ते एकत्रितपणे तुम्हाला तिथं दिलेले आहेत. एकदा ते लेक्चर पाहून घ्या. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. ही सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळते. VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेला तर MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस नावाची सिरीज आहे, चेकआउट. लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. पुढचा प्रश्न, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत. कलम 22 आणि कलम 25 हे काय आहेत, हे फंडामेंटल राईट्स आहेत. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. कलम 380 काय सांगतंय हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो, नोट डाऊन करून घ्या. काय नोट डाऊन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. कलम 379 ते कलम 391 ही कलमं राज्यघटनेतून रद्द केलेली आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 गेला. राहिलं पर्याय क्रमांक 2. आणि तेच आपल्या या ठिकाणी जो प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की राज्य विधिमंडळाशी संबंधित असणारं कलम जे आहे तर ते तुम्हाला तिथं सांगायचं होतं. ओके. आणि कलम 168 जे आहे तर ते राज्य विधिमंडळाशी संबंधित असणारं कलम आहे. आणि हे कलम काय म्हणतंय, राज्यातील विधिमंडळाची स्थापना. ओके. आणि मग 169 विधान परिषद निर्माण किंवा रद्द करणं, 170 विधानसभेची रचना, 171 विधान परिषदेची रचना, 172 राज्य विधिमंडळाचा कालावधी, असं कितीपर्यंत 213 पर्यंत ही कलमं जी आहेत तर ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. दॅट्स इट. आलं लक्षात. पर्याय क्रमांक 2 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेले विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. म्हणजे एखाद्या राज्यात कलम 169 नुसार जर का विधान परिषद निर्माण करण्यात आलेली असेल तर ती विधान परिषद बरखास्त करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. राज्याची विधानसभा, ओके, संसद, राज्यपाल की राष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारताच्या संसदेला. लक्षात ठेवा, विधान परिषद स्थापना करणं आणि विधान परिषद रद्द करणं, ओके, याच्याबद्दलचे अधिकार जे आहेत तर ते भारताच्या संसदेला देण्यात आलेले आहेत. कलम 169(1) काय म्हणते बघा. कलम 169(1) तुम्हाला असं सांगतंय की राज्य विधानसभेने आपल्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहामध्ये उपस्थित राहून आणि मतदान करणाऱ्या सदस्यापैकी किमान 2/3 सदस्यांनी विधान परिषद हे सभागृह स्थापन वा रद्दबादल करण्याबाबत ठराव पारित केला तर संसद साध्या बहुमताद्वारे कायदा पारित करून त्याबाबत निर्णय घेते. याचा अर्थ काय, विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अंतिम निर्णय जो आहे तर तो भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. कलम 169(1) पाहिलं. कलम 169(2) काय म्हणते बघा. संदर्भित कायद्यात घटना दुरुस्तीसाठी आवश्यक तरतुदी आणि संसदेत आवश्यक वाटणाऱ्या पुरवणी अनुषंगापर्यंत हे काय नाही आहे. आणि हा जो कायदा आहे या विधान परिषद स्थापन करण्यापाठीमागचा तर तो कलम 169(2) अन्वये किंवा 169(3) अन्वये घटना दुरुस्ती मानण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामुळं जे फायनल अधिकार आहेत तर ते भारताच्या संसदेकडे आहेत. पुढचा प्रश्न,
खालील दिलेल्या विधानसभेपैकी कोणत्या विधानसभेची सदस्य संख्या सर्वात कमी आहे? सर्वात कमी सदस्य संख्या असणारा विधानसभा तुम्हाला विचारलेली या ठिकाणी आहे. बरोबर. दिल्ली विधानसभा आत्ताच झाली आहे, 70 एवढे तिथं आमदार आहेत. गोव्यात पाहायला गेलं तर 40 एवढे आमदार आहेत. सिक्कीममध्ये पाहायला गेलं तर 32 एवढे आमदार आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या या 4 ऑप्शनमध्ये सर्वात कमी असल्याचं आपल्याला दिसतंय आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न मोठा प्रश्न आहे. ज्या राज्यांच्या विधिमंडळामध्ये 2 सभागृह आहेत त्यामधील वरिष्ठ सभागृहाला डॅश डॅश सभागृह म्हटलं जातं आणि कनिष्ठ सभागृह डॅश डॅश म्हणून ओळखलं जातं आणि जिथे केवळ एकच सभागृह असतं ते डॅश डॅश म्हणून ओळखलं जातं. सर्वात शेवटी विधानसभा कुठं आले बघा, त्याच्यामुळे 2 गेला. वरिष्ठ सभागृह, विधान परिषद, त्याच्यानंतर विधानसभा आणि विधानसभा. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न साधे सोपे सरळ आहे, त्याच्याला जास्त डोकं लावायची काही गरज नाही आहे. पुढचा प्रश्न. राज्याच्या मुख्य सचिवासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? म्हणजे चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे मुख्य सचिवांबद्दल. बरोबर. त्यांच्या अधिकार आणि कार्य कॅबिनेट सचिवापेक्षा खूप अधिक असतात. चुकीचं विधान ओळखायचं तर पहिलं विधान बरोबर आहे. राष्ट्रपती शासन किंवा राजवट आणल्याने त्यांच्या राज्य प्रशासनातील स्थितीमध्ये पदामध्ये परिणाम होत नाही, तर हा परिणाम तिथं तुम्हाला पाहायला मिळतो. कारण जर का एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असेल तर राज्यपाल स्वतः तिथला कारभार पाहतात किंवा ते कोणाला तरी नियुक्त करून त्याला ते कारभार पाहायला लावतात. त्याच्यामुळे त्यांच्या पदात बदल होतो. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते चुकीचं आहे. त्यांच्याशी तुलना करता येईल असा केंद्र सरकारमध्ये अधिकारी नाही, हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी चुकीचं उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दॅट्स इट. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारी विधाने आपल्याला शोधायची आहेत. सचिवालय हे राज्य शासनाचं प्रमुख केंद्र, नर्व सेंटर म्हणून ओळखलं जातं. बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. सचिवालय हे राज्य शासनाच्या अनेक विभागांचे मिळून बनलेलं असतं, हे सुद्धा बरोबर आहे. सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख असतो, हे मात्र चुकीचं आहे. सचिवालय हे रेषा अभिकरण लाईन एजन्सी आहे. नाही, लाईन एजन्सी नाही, ते हायरार्कीप्रमाणे असते. ड चुकीचं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य या 2 भाषिक राज्यांच्या निर्मितीच्या वाटेत प्रमुख वादाचा मुद्दा कोणता होता? ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे, मुंबई हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना केलं जावं, हाच म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ कच्च्या तर कधी काही संबंधच नव्हता त्याचा. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. कधी कधी तुम्ही लॉजिकही ऐकलं असेल, जर का तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर जो सर्वात लांब पर्याय आहे तर ते उत्तर म्हणून लिहायचं असतं. मी अजून एकदा सांगतोय, प्रत्येक वेळेला तुमचं लॉजिक बरोबर येईलच याची गॅरंटी 0% आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अभ्यास करून जर का तुम्हाला लॉजिक लावता आलं तर वेल अँड गुड, आणि जर का नसेल लावता येत तर प्लीज अभ्यास करा, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आहे. योग्य कथनं ओळखा. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत. 50 Years ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन महाराष्ट्र हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा वर्धमान दिन 20 जुलैला आहे, म्हणजे 20 जुलै रोजी सेलिब्रेट केला जातो. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राज्यपालाद्वारे नियुक्त 12 सदस्य असतात, हे ऑब्व्हियसली बरोबर आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची गणपूर्ती संख्या 10 सदस्य एवढी आहे, एवढं सुद्धा बरोबर आहे. गणपूर्ती संख्या म्हणजे काय? एखाद्या सभागृहाची सभा सुरू करण्यासाठी किंवा बैठक सुरू करण्यासाठी जी मिनिमम संख्या ठरवली जाते तर त्याला गणपूर्ती, एकास 10 एवढे सदस्य असणं गरजेचं असतं. ओके, येतं का लक्षात? त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या विधान परिषदेची गणपूर्ती संख्या ही 10 सदस्य एवढी आहे, बरोबर आहे. 20 जुलैला महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा वर्धमान दिन असतो, हे सुद्धा बरोबर आहे. 50 Years ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, आता हा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलबद्दल असणारा ग्रंथ आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाची आपली जी सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या विधान परिषदेबद्दल एक लेक्चर घेतले, आणि जर का तुम्ही ते पाहिलं नसेल तर ते लेक्चर न विसरता पहा. त्याच्याबद्दल त्या लेक्चरमध्ये मी विधान परिषदेबद्दलची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी दिली, तर त्याच्यामुळे ते न विसरता लेक्चर तुम्ही एकदा पहा. विधान परिषदेबद्दल सगळ्या तुमच्या शंका कुशंका डाऊट्स क्लिअर होतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब, क आणि ड ही 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. संसदेची गणपूर्ती संख्या वेगळी आहे. कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हाचा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. नोव्हेंबर 2021 त्यावेळेचा हे करंट अफेअरचा प्रश्न होता. महाराष्ट्र विधान परिषदेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार
महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वाधिक जागा कोणत्या राजकीय पक्षाकडे आहेत? त्यावेळेला सांगतोय ह्या भारतीय जनता पक्षाकडे होता. हा काय प्रश्न आत्ता त्याचा रिलेव्हन्स नाही आहे, सोडून देऊया. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटनादुरुस्ती कायदा आहे असं मानलं जाणार नाही? तर याचं उत्तर आहे कलम 169(3). हे लक्षात ठेवा. मी मागाशी सांगितलं होतं की कलम 169(1) नुसार विधान परिषद नष्ट करणं किंवा स्थापन करणं हा जो कायदा केला जातो तर तो कलम 169(3) नुसार घटनादुरुस्ती मानली जाणार नाही असं सरळ सरळ भारताच्या राज्यघटनेत लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे कलम 169(3). बघा, इथं हा प्रश्न बऱ्याचशा जणांचा चुकला आहे, कारण त्यांनी सरळ सरळ म्हटलंय, दुसरा काय वावच नाही. 169(1), 169(2), 169(3) आणि 169(4) ही तिन्हीच्या तिन्ही म्हणजे 169(4) असं काही कलम नाही आहे. 169(3) पर्यंतच कलम आहेत आणि हे तुम्हाला ॲज इट इज माहीतच असायला पाहिजेत. हे लक्षात ठेवा. येतं या लक्षात. त्याच्यामुळं ही कलमं जे आत्ता मी तुम्हाला सुरुवातीलाच मागाशी सांगितले त्याप्रमाणे ही कलमं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, घटक राज्यातील विधान परिषदेच्या संदर्भात कोणत्या जोड्या जुळत नाहीत म्हटले त्यांनी काय केले? विधान परिषदेची सदस्य संख्या आणि राज्याचं नाव अशा त्यांनी जोड्या दिलेल्या आहेत. बघा, बिहारमध्ये किती? 75 विधान परिषदेत सदस्य संख्या आहे. महाराष्ट्रात किती? 78. अ आणि ब ही दोन ऑप्शन बरोबर आहेत. इथं ब आहे, हे नाही येणार. इथं अ आहे, हे नाही येणार. इथं आ आहे, हे नाही येणार. म्हणजे जर का तुम्हाला 2 राज्यांच्या विधान परिषदेची सदस्य संख्या माहीत असली असती तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला असता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क आणि ड हे जे 2 ऑप्शन आहेत तर हे चुकीचे आहेत. हे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक याची विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? टेलिग्रामवरचा तो चार्ट चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर कमेंट करा. दॅट्स इट. समजलं? आलं लक्षात? चलो पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात विधानसभा सदस्यामार्फत विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात? आता हे म्हणजे 12 राज्यपालाद्वारे निवडले जातात. त्याच्याबद्दल काय म्हणू आपण त्याला, ते मी तुम्हाला मागाशी सांगितलेलंच आहे. इतर जे सदस्य आहेत की जे विधान परिषदेवरती निवडले जातात तर ते विधान परिषदेवरती विधानसभेच्या सदस्याकडून किती निवडले जातात? तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. ते मी तुम्हाला सांगतो किती निवडले जातात. ते बघा, आता नीट लक्ष देऊन ऐका. कलम 171(3) नुसार ह्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. 1/3 सदस्य राज्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या इतर स्थानिक शासन संस्थांच्या सदस्याद्वारे निवडले जातात. 1/12 सदस्य, 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात. पुढचे 1/12 सदस्य राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये माध्यमिक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर किमान 3 वर्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षक मतदारसंघाकडून निवडले जातात. 1/3 सदस्य राज्यातील विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडले जातात आणि उर्वरित 61 सदस्य जे आहेत तर ते कलम 171(5) मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यपाल नामनिर्देशित करतात. लक्षात ठेवा. ओके. 1/3 आणि दुसरे 1/3 हे विधानसभेच्या सदस्याद्वारे, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्याद्वारे आणि 1/12 किंवा 1/12 हे पदवीधरमधून आणि शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. आणि जे 61 राहिलेले आहेत, 106 जे राहिलेले आहेत तर ते कोणाकडून निवडले जातात? नामनिर्देशित केले जातात राज्याच्या राज्यपालांकडून. ओके. आणि ते कोणाचे असतात? सत्तेत असलेल्या सरकारचे. काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 169. हे कलम विधान परिषदेच्या बाबतीत लक्षात ठेवा. डोळे झाकून याच्याबद्दलची म्हणजे याच्यावर जर का प्रश्न आला 169 तर लक्षात ठेवायचं ते विधान परिषदेबद्दल असणारं ते कलम आहे. कलम 168 काय म्हणते? राज्यातील विधिमंडळाची स्थापना. ओके. 167 काय म्हणते? राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. 166 काय म्हणते? राज्य शासनाचा व्यवहार आणि कामकाजाचं नियमन. आणि 169 काय म्हणते? राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण वा रद्द करणं याच्याबद्दलची तरतूद कलम 169 मध्ये करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. चल आगे बढो. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं? कुठला कायदा? मुंबई पुनर्रचना कायदा 1960. हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि मग महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 नवीन राज्य आपल्याला निर्माण झाल्याचं दिसतंय. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, राज्यांनी विधान परिषदेचं गठन करायचं ठरवल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असावी. बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या 40पेक्षा कमी नसावी. हे बरोबर आहे का? तर हे सुद्धा विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. म्हणजे बरोबर आहे, हे दोन विधानं बरोबर आहेत. दॅट्स इट. पर्याय क्रमांक किती उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि ब दोन्ही एकाच वेळेला लागू होतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषदेचे सदस्य असतात तर ते अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. हे तुम्हाला माहितीच आहे. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. एकदा निवडून आलेला प्रत्येक सभासद 6 वर्ष सभागृहात राहू शकतो. विधान परिषदेत त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या कमाल 1/3 इतके सदस्य असतात. परंतु ही सदस्य संख्या किमान 40 एवढी असावी कलम 171(1) नुसार. परंतु जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 36 एवढी आहे. ओके, हे लक्षात ठेवा, हे जास्त महत्त्वाचं होतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 78. चला, हा थोडासा प्रश्न आपण हॅशटॅग करू, काय जास्त अवघड नाही. विधान परिषदेबद्दल खालील विधानं विचारात घ्या. विधान परिषदे काय आमचं सभागृह आहे, आत्ता सांगितलं. त्याचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. हे सुद्धा बरोबर आहे. विधान परिषदेतील सर्व सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. हे सुद्धा चुकीचं आहे, कारण 1/6 सदस्य जे आहेत 1/6 तर ते राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात. त्याच्यामुळं क चुकीचं आहे. महाराष्ट्रातून 6 प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून 6 सदस्य निवडले जातात. 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. त्याच्यामुळे ड सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक अ आणि ब ही 2 उत्तर आहेत. याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. अ आणि ब ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचं कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषेतून चालवता येतं? भाषा त्यांनी विचारल्या. विधिमंडळात वापरावयाची भाषा जी आहे तर त्याची तरतूद कलम 210 मध्ये करण्यात आली. हे लक्षात ठेवा. तर कुठल्या? इंग्रजी, हिंदी, घटक राज्याची अधिकृत भाषा, म्हणजे याचं उत्तर आहे ड, वरीलपैकी सर्व. तर असा पर्याय किती नंबरचा आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही हिंदीत चालवू शकता, इंग्लिशमध्ये चालवू शकता, किंवा घटक राज्याची जी अधिकृत भाषा आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्राची मराठी, तर त्याच्यात सुद्धा कामकाज चालवलं जाऊ शकतं. इट्स युअर ओन चॉईस. ते विधिमंडळाचे त्यांची स्वतःची एक निवड आहे. पुढचा प्रश्न, जुलै 2021 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश प्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केलेला आहे, परंतु ती स्थापन झालेली नाही अजून. हे लक्षात ठेवा. कलम 169 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, ओडिसा असेल, इथं सध्या विधान परिषद स्थापन करण्यासंबंधीच्या हालचाली चालू आहेत, परंतु इथं अजूनपर्यंत तरी विधान परिषदा स्थापन झालेल्या नाहीत. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तर शक्यता खूपच कमी आहे, कारण केंद्रात विरोधी सरकार आहे. ओके, जर का बाय चान्स केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जर का सेम असेल तर लवकर ती प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. असं काही घटनेत सांगितलं नाही आहे सरकार सेम पाहिजे, परंतु मी सांगतोय, हे माझं वैयक्तिक मत आहे, ते मांडलं गेलं पाहिजे. पुढचा प्रश्न, राज्याच्या विधिमंडळाबाबत खालील विधानं विचारात घ्या. कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतं? कोणतंही विधेयक नाही. धनविधेयक फक्त विधानसभेतच मांडता येतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ फक्त चुकले. सामान्य विधेयक कोणत्याही सभागृहात मांडू शकता. सामान्य विधेयकामध्ये दोन्ही सभागृहामध्ये असहमती झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. बोलावली जाऊ शकत नाही. संयुक्त बैठकीची तरतूद फक्त आणि फक्त संसदेच्या बाबतीतच लागू आहे. ब सुद्धा चुकीचं आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे. विधान परिषदेच्या बाबतीत अशी तरतूद नाही आहे. ती तरतूद फक्त विधानसभेच्या बाबतीत आहे. येतंय लक्षात. त्याच्यामुळे क सुद्धा चुकीचं आहे. बरोबर विधान आपल्याला ओळखायची होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही विधान या ठिकाणी बरोबर नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लक्षात ठेवा, विधान परिषदेत रिझर्वेशनची तरतूद जी आहे तर ती आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ती नाहीच. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आता तुम्ही एक काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत, महाराष्ट्राच्या म्हणतोय मी, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी किती जागा राखीव आहेत
कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करा. हे सुद्धा मी आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे, तर ते बघून तरी पोस्ट करा कमीत कमी. ओके, म्हणजे तुमचाही अभ्यास होईल आणि इतर लोकांना कळेल की बाबा या व्यक्तीनं कमेंट केली आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. विधान परिषद स्थायी सभागृह आहे, बरोबर आहे. राज्यपाल विधान परिषदेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात, हे मात्र ॲब्सोल्युटली चूक आहे. म्हणजे केंद्रात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात, राज्यात तसं काय नसते. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, हे ऑब्व्हियसली बरोबर आहे. मागाशीच मी सांगितले तुम्हाला अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर याचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. 1/12 म्हणजे 12 सदस्य जे आहेत तर ते विविध क्षेत्रातली कुठं नामनिर्देशित केले जातात, विधान परिषदेवरती. ओके, सॉरी 1/12 नाही, 1/6 सदस्यांचे राज्यपालाद्वारे नामनिर्देशन केलं जातं. 1/12 नाही, 1/6, 1/6, 1/12 म्हटलं, सॉरी इट्स माय मिस्टेक. 1/6 सदस्य, नॉट 1/12, लक्षात ठेवा. हे राज्यपालाद्वारे विधान परिषदेवरती नामनिर्देशित केले जातात. ओके, चलो आगे बढ़ो. महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश डॅशमध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. हा प्रश्न कॉन्ट्रोवर्शियल ठरला होता बरं का. 1987 मध्ये, 1937 मधली निर्मिती आहे. याच्यावरचं एक लेक्चर जे आहे तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, न विसरता पहा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या स्थापनेपासून ते अगदी 2024 पर्यंत काय काय झालंय तर या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आढावा घेणारे एक लेक्चर भारतीय संविधान या लेक्चर सिरीज अंतर्गत उपलब्ध आहे, ते एकदा न विसरता पहा. ओके, 1987 साली महाराष्ट्राच्या विधानसभेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती राज्य सचिवालयाची कार्य आहेत? ओके, कुठली कार्य आहेत बघा. सचिवालयीन कामकाजाबाबत कायदेमंडळात सहाय्य करणं, नाही हे काय काम नाही आहे, चुकलं पहिलं. राज्य कायदेमंडळाप्रती असलेले उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांना सहाय्य करणं, बरोबर आहे. राज्य शासनाचे औपचारिक मंडळ. पुढचं वाक्य आहे राज्य शासनाचा थिंक टँक म्हणून कार्य करतं सचिवालय, तर ते बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. धोरणाची कार्यवाही झाल्यानंतरच्या परिणामाचं मूल्यमापन करतं, इव्हॅल्युएशन करतं, तर त्याच्यासाठी तर या सचिवालयाची स्थापना केली जाते, हे सुद्धा बरोबर आहे. ब, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. कायदेमंडळाला सहाय्य करणं हे सचिवालयाचं काम नाही आहे, हे लक्षात ठेवा. इथं कायदेमंडळ आलं नसतं किंवा मग राज्य शासन आलं असतं तर पहिलं विधान बरोबर आलं असतं, कायदेमंडळ नाही. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विधान परिषदेचे सदस्य असलेले परंतु विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात खालीलपैकी कोण भाषण करू शकतं? ओके, कोण करू शकतं? विधान परिषदेचे अध्यक्ष करू शकतात का? नाही, बरोबर, हे तर गेलं. म्हणजे कुठं आहे तो गेला, पर्याय क्रमांक 1 गेला, तेवढा एकच जातो. विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता काय संबंध नाही, हाही गेला. राज्याचा महाधिवक्ता हाही गेला. मंत्रिमंडळाचा सदस्य, म्हणजे लक्षात ठेवा संसदेच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादा राज्यसभेचा सदस्य जर का मंत्री झाला असेल तर तो लोकसभेतही बोलू शकतो आणि राज्यसभेतही बोलू शकतो. तसंच ज्या भारतातल्या 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे तर त्या राज्यातल्या विधान परिषदेचा सदस्य जर का मंत्री झाला असेल तर त्याला विधानसभेत सदस्य नसतानाही बोलता येतं, कारण तो मंत्रिमंडळाचा सदस्य असतो, म्हणजे तो मंत्रिपदावरती असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त ब जे विधान आहे तर त्या ठिकाणी बरोबर आहे. हेच संसदेला लागू होते किंवा संसदेचीच प्रक्रिया विधिमंडळाला लागू होते, थोडंसं लक्षात ठेवा. राज्यघटनेचं कलम 167 मध्ये खालीलपैकी मुख्यमंत्र्याच्या कोणत्या कर्तव्यांचा समावेश केलेला आहे? कलम 167 मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याबद्दलची माहिती तुम्हाला देते. राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालाला कळवणं, हे बरोबर आहे. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ काम करते, बरोबर आहे. ब, राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल मागेल ती माहिती राज्यपालाला देणं, हे सुद्धा बरोबर आहे. अंदाजपत्रक विधानसभेत सादर करण्यापूर्वी राज्यपालांची पूर्वसंमती घेणं, नाही हे चुकीचं आहे. एखाद्या बाबींसंबंधी म्हणजे अंदाजपत्रक राज्यपालच विधानमंडळात सादर करण्याला सांगतात आणि ते कोण सादर करतं तर वित्तमंत्री. ओके, ते काम कोणाचं आहे? राज्यपालाचं. विधिमंडळाच्या बाबतीत आहे आणि केंद्रात राष्ट्रपतीचं आहे. ड काय म्हणते? एखाद्या बाबींसंबंधी मंत्र्यांनी निर्णय घेतला असेल पण त्यावर मंत्रिमंडळाने विचारविनिमय केला नसेल तर राज्यपालांनी सांगितल्यास अशा बाबी
मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवणं, हे सुद्धा कामच आहे. कलम 167 नुसार मुख्यमंत्र्याचं ड ही बरोबर आहे. अ, ब आणि ड हे 3 ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राज्याने विधान परिषदेचं विसर्जन केले, म्हणजे स्थापन नाही आहे, विसर्जन केले असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. लक्षात ठेवा, तमिळनाडूमध्ये विधान परिषद होती, पश्चिम बंगालमध्ये होती, त्यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, आणि पंजाबमध्ये होती. या 3 राज्यांनी आपल्या राज्यातल्या विधान परिषदेचं विसर्जन केलं आहे. तर 3 पैकी एका राज्यात विधान परिषद स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. पश्चिम बंगाल त्याचं नाव आहे, आणि याच्यावरती MPSCने याच्या अगोदर प्रश्नसुद्धा विचारला होता. मागं आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. 6 राज्यात, देशातल्या 28 पैकी 6 राज्यात सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे, आणि त्याच्यातलं एक महाराष्ट्र आहे. म्हणजे 5 राज्यात आपण असं म्हणू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार. ओके. आणि ह्या विधान परिषदेवरती एक टीका केली जाते, व्हाईट एलिफंट म्हणून, पांढरा हत्ती पोसण्याची जागा जी आहे ते, म्हणजे जे निवडून येऊ शकले नाही आहेत तर त्यांची व्यवस्था कुठं केली जाते तर ते विधान परिषदेत केली जाते, अशी टीका केली जाते. हे लक्षात ठेवा. म्हणजे असं कुठं संविधानात म्हटलं नाही व्हाईट एलिफंट वगैरे, नंतर पेपरमध्ये लिहाल. योग्य कथने ओळखा. 3 विधानं दिलेत तुम्हाला, आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान शोधायचं आहे. रोजगार हमी योजना समितीची स्थापना महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने 1972 केली, हे चुकीचं आहे. रोजगार हमी योजनेचा आरंभ महाराष्ट्रामध्ये 1975 झाला, हे सुद्धा चुकीचं आहे. रोजगार हमी योजना समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 25 आहे. लक्षात ठेवा, हे समितीचा टॉपिक आहे, आणि या प्रश्नांबद्दल आपण पुढचं जे लेक्चर येणार आहे विधिमंडळाच्या समित्या, तर त्या समितीच्या टॉपिकमध्ये आपण याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया, कारण याचा इथं रिलेव्हन्सच नाही आहे. लक्षात ठेवा, जी मनरेगा योजना आहे केंद्र सरकारची, तर त्या योजनेचं उगमस्थान महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं ही योजना पहिल्यांदा सुरू केली होती, आणि मग ती ॲज इट इज केंद्र सरकारनं स्वीकारलेली आहे. असे बरेचसे निर्णय आहेत की जे महाराष्ट्राने पहिल्यांदा सुरू केले होते, आणि ते नंतर मग केंद्र सरकारनं सुरू केलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधित कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि आता तुम्ही पाहिलं असेल, आसाम राज्यात सुद्धा असे कायदे केले गेलेले आहेत. म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या राज्यात नंतर हे कायदे करण्यात आलेले आहेत. हे एक वेगळी माहिती. पुढं, सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी डॅश डॅश अनुसूचित जातींसाठी राखीव जागा आहेत, आणि डॅश डॅश मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी. हा तुमचा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. अनुसूचित जातीसाठी म्हणजे SC विधानसभेच्या 29 जागा आहेत, आणि ST किती आहेत 25 जागा आहेत 288 पैकी, आणि बाकीच्या जागा ओपनसाठी. म्हणजे SC आणि ST बघा, संसदेत आणि राज्य विधिमंडळात OBCंना आरक्षण नाही. म्हणजे कुठलं आरक्षण म्हणतोय मी, हे निवडणुका लढवण्यासाठी SC, ST आणि ओपन ह्या 3च कॅटेगरी आहेत. OBCंचा असं काय तरतूद नाही आहे. हां, अजून मला तुम्हाला काय सांगायचं होतं की लोकसभेच्या ज्या जागा आहेत 48, तर त्याच्यातल्या 5 जागा SCला आहेत, आणि 4 जागा STला आहेत, आणि विधानसभेच्या ज्या 288 जागा आहेत तर त्याच्यातल्या 29 जागा SCसाठी आहेत, आणि 25 जागा STसाठी आहेत. बरोबर. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातल्या 19 जागा आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन नाही आहे. विधान परिषदेच्या महाराष्ट्रात 78 जागा आहेत, त्याच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन नाही आहे. हे लक्षात ठेवा. ओके. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तुम्हाला 4 विधानं दिलेत, आणि त्याच्यातलं बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. कोणतं विधान, एकच विधान ओळखायचं आहे. बरोबर. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. इथं एकाच शब्दावरती प्रश्न, म्हणजे हे जे वाक्य आहे तर ते बरोबर की चूक हे आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त म्हटले त्यांनी, तर मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त नाही, मुख्यमंत्र्यासह. ओके, हे जास्त हे आहे, फॅमिलियर आहे. ओके, मुख्यमंत्र्यासह विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये, असं जर का वर्डिंग असलं असतं तर पहिलं वाक्य बरोबर आलं असतं. ते वाक्य चुकीचं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12पेक्षा कमी असता कामा नये. याला मात्र दिल्ली अपवाद आहे. दिल्लीत फक्त 7 सदस्यीय मंत्रिमंडळ आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य, दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% निश्चित करण्यात आलेली आहे. नाही, तिथं फक्त 7च मंत्री सदस्य आहेत, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर हे विधानसुद्धा चुकीचं आहे.
फक्त दुसरं विधान जे आहे तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं योग्य असणारं विधान तुम्हाला शोधायचं आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने किती 2/3 बहुमताने ठराव पास करणं आवश्यक आहे. आपल्याला बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. विधान परिषदेत त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या कमाल 1/3 इतके सदस्य असतात. हे लक्षात ठेवा. किती? विधानसभेच्या 1/3 सदस्य कुठं असतात? विधान परिषदेत. आणि विधान परिषद जर का स्थापन करायची असेल तर विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पारित करायला पाहिजे. आणि संसद हा ठराव कुठल्या बहुमतानं पारित करते? साध्या बहुमतानं. ओके, पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांचं बहुमत. बघा इथं संसद म्हटलंय. ओके, संसद नाही आहे, संसदेत साधं बहुमत लागतं. कुठलं? साधं. बहुमताचे किती प्रकार आहेत? एकूण 3 प्रकार आहेत. पहिलं साधं बहुमत, दुसरं विशेष बहुमत आणि तिसरं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता. दॅट्स इट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विधान अ फक्त बरोबर आहे. 2/3 बहुमतानं विधानसभेत ठराव पास व्हायला पाहिजे आणि संसदेत साध्या बहुमतानं ठराव पास व्हायला पाहिजे आणि मगच कलम 169 अन्वये राज्यात विधान परिषदेची स्थापना किंवा रद्द केली जाऊ शकते. कलम 169 अन्वये लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचं कलम हे आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषदेविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे. 4 विधानं दिलेत तुम्हाला. विधानसभा विधान परिषद नष्ट करण्याचा ठराव संमत करू शकते. ओके, बरोबर आहे. विधानसभा हा ठराव संमत करू शकते. धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही ना त्यामध्ये दुरुस्त्या सुचवू शकते. हे सुद्धा बरोबर आहे. धनविधेयकाव्यतिरिक्त इतर विधेयकांच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक. बाकीचे विधान निम्म विधान बरोबर आहे, परंतु राज्य विधिमंडळाची संयुक्त बैठक बोलवता येत नाही. ती फक्त तरतूद जी आहे तर ती संसदेला लागू आहे. कलम 108 नुसार आत्तापर्यंत किती वेळा संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे तर ती 3 वेळा. कधी कधी बोलवली तर याचं एक्सप्लेनेशन संसदेच्या PYQमध्ये पहा, त्याच्यामध्ये मी ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं आहे. बरोबर. तर तिसरं विधान चुकीचं आहे. 4थं विधान, राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आले. ऑब्व्हियसली याच्यामध्ये न अभ्यास करणारी व्यक्तीसुद्धा सांगू शकते, कारण केंद्र सरकार आहे, जास्तीचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत आणि कमी मर्यादित अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्या तुलनेत विधान परिषदेला राज्यसभेपेक्षा कमीच अधिकार असतील. त्याच्यामुळे 4थं सुद्धा विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावरती ठरवण्यात आलेली आहे? ओके, मतदारसंघाची संख्या आणि विधानसभेची सदस्य संख्यासुद्धा 1971च्या जनगणनेच्या आकडेवारीवरती आधारित ठरवण्यात आलेली आहे. आत्ता जे मतदारसंघाची पुनर्रचना होईल, डिलिमिटेशन होईल, तर ते कशाच्या बेसवरती होईल? आर्टिकल 82 नुसार हे डिलिमिटेशन केलं जातं किंवा मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. लोकसंख्या त्याच्यातला महत्त्वाचा घटक आहे. 2026 नंतर जी जनगणना होईल आणि त्याच्यानंतर जे आकडे येतील तर त्या आकड्यावरती आधारित ही पुनर्रचना त्या ठिकाणी केली जाईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1971 जनगणना. पुढचा प्रश्न, विधान परिषदेतील सदस्य हे काय असतात ते शोधायचं तुम्हाला. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 अधिक असणार नाहीत. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे विधानसभेची जी सदस्य संख्या आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, विधानसभेच्या 3 सदस्यामागं विधान परिषदेचा 1 सदस्य असतो, म्हणजेच 1/3. हे लक्षात ठेवा. म्हणजे विधानसभेच्या 1/3पेक्षा जास्त सदस्य विधान परिषदेत नसतील. हे राज्यघटनेत सांगितलं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. तर हा प्रश्न जो आहे, नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. बरोबर आहे. 2019चा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, आत्ताचा प्रश्न नाही हा. सध्या 5 राज्यात विधान परिषद आहे. 5 नाही, त्यावेळेस सुद्धा 6 राज्यात होते आणि आत्तासुद्धा 6 राज्यात आहे. केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. नाही, हे चुकीचं आहे. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात.
ओके, 1/12 सदस्य जे आहेत तर हे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाकडून निवडले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांची पदवी पूर्ण झाली आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, तर अशी लोक आमदार निवडतात. आणि जे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून शिकवत आहेत आणि ज्यांना 3 वर्षाचा शिक्षणाचा अनुभव आहे, असे ह्या 2 मतदारसंघातून 1/12 असे अनुक्रमे सदस्य निवडले जातात. अ आणि ड ही 2 वाक्य बरोबर आहेत. ब आणि क ही 2 वाक्य चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषदेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारे विधान आपल्याला शोधायचे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान परिषद कनिष्ठ सभागृह कसं काय असेल? वरिष्ठ आहे, चुकीचं आहे. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे, हे मात्र बरोबर आहे. विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड अप्रत्यक्ष जनतेकडून होते, सर्व सदस्यांची नाही. 1/6 जे सदस्य आहेत तर ते राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात. म्हणजेच काय, 12 सदस्य राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात. क चुकीचं आहे. फक्त ब जे विधान आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा आणि पर्याय खाली दिलेत तुम्हाला. बघा, विधानसभेची जास्तीत जास्त सभाची संख्या, विधानसभा विचारल्या, विधानसभा तर जास्तीत जास्त विधानसभा 500 सदस्य असतात. विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या, विधान परिषद म्हटलंय कमीत कमी 40 एवढी असते. जम्मू काश्मीरमध्ये 36 एवढे सदस्य होते. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आणि विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या त्यांनी विचारले तर ती 60 एवढी आहे. तर अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1, अ ला 3, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 2. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. राज्यघटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 2 हे राज्य विधिमंडळासंबंधित ज्या तरतुदी आहेत तर तिथं पाहायला मिळतात. भाग 6 आणि प्रकरण 3 कलम 168 ते 212 भाग 5 नाही आहे. आणि भाग 6 प्रकरण 3 कलम 168 ते कलम किती 213. ओके, पहिलं विधान चुकीचं आहे. मिझोराम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा सदस्यांची संख्या 60पेक्षा कमी आहे. नाही, हे काय करायचं, हे सुद्धा चुकीचं आहे. राज्यपालांना योग्य वाटतील तितक्या अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य विधानसभेत नामनिर्देशित करता येतात. राज्यपालांना योग्य वाटतील तितका एकच सदस्य अँग्लो इंडियनवाला विधानसभेत नियुक्त केला जात होता. परंतु 2019 नुसार ही तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे 104व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, आणि तिकडं ह्याच्या बाबतीत, केंद्राच्या बाबतीत लोकसभेत 2 सदस्य होते अँग्लो इंडियनचे, पण ती सुद्धा तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. अँग्लो इंडियनच्या नामनिर्देशनाची तरतूद 2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 2018ला होतं हे, परंतु ते आता रद्द करण्यात आले. पुढचा प्रश्न, खालील विधानं लक्षात घ्या आणि योग्य असणारं विधान ओळखायचं आहे. 4 विधानं दिलेत. राज्य विधान परिषदेत 1/3 सदस्य राज्यपालांकडून नियुक्त होतात. नाही, 1/3 नाही, 1/6. पहिलं विधान चुकलं. अहिताय गेला, अहिताय गेला, अहिताय गेला. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे एक विधान चुकीचं आहे की बरोबर आहे हे जर का तुमच्या लक्षात आलं असतं. ओके, सॉरी, इथं हे तर राज्य विधान परिषदेत 1/3 सदस्य विधानसभेकडून, 1/12 सदस्य पदवीधरांकडून आणि शिक्षकांकडून आणि 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. ओके, आलं लक्षात. ब आणि ड हे जे 2 ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहेत. अ आणि क हे 2 चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विधान परिषदेसंबंधी अयोग्य विधान पुढील विधानातून शोधून काढायचं आहे. अयोग्य असणारं विधान आपल्याला शोधून काढायचं आहे. विधान परिषदेच्या बाबतीत 1935च्या कायद्यानुसार 2 वैधानिक सभागृह महाराष्ट्रात म्हणजे त्यावेळेच्या मुंबई प्रांतात तयार करण्यात आली. 1935चा कायदा, त्यावेळेला एकच विधिमंडळ स्थापन करण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवा. अयोग्य विधान शोधायचे ना, तर पहिलं विधान बरोबर आहे. या सभागृहाचं पहिलं अधिवेशन पुण्यात काउन्सिल हॉल येथे 1935 रोजी भरलं. 1935चाच कायदा होता आणि 1935चाच हे अधिवेशन आहे, तर ते पुण्यात भरलं पण 1935ला नाही भरलं. विधान परिषदेच्या निर्मितीच्या वेळी त्यांची सदस्य संख्या 29 होती, जी वाढत जाऊन 1957 मध्ये 40 झाली आणि सध्या ती 78 आहे. आलं लक्षात. समजलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब आणि क. पुढचा प्रश्न, विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? ओके,
सामान्य विधेयकास विधान परिषद जास्तीत जास्त 6 महिन्यासाठी रोखू शकते किंवा विलंब करू शकते. नाही, असं काही नाही. सामान्य विधेयकाच्या बाबतीत तरतूद नाही आहे. ते फक्त उशीर लावू शकणारा गृह किंवा सल्लागार संस्था आहे. बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयकाच्या संमतीमध्ये विधान परिषदेला प्रभावी स्थान नसतं. बरोबर आहे. विधान परिषदेचे अस्तित्वच विधानसभेच्या इच्छेवरती अवलंबून असतं. हे सुद्धा बरोबर आहे. तर 2, 3, 4 हे विधानं बरोबर आहेत आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. पुढचा प्रश्न, राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान ओळखायचं आपल्याला. विधान मंडळाच्या बाबतीत त्यांनी काय विधानसभा विधान परिषद असं काय सांगितलेलं नाही. राज्य विधिमंडळाच्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणाऱ्या आणि भाषण करणाऱ्या व्यक्तींनाही राज्यघटनेने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार दिलेले आहेत. नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे महाधिवक्त्याला जर का राज्य विधिमंडळाच्या सभागृहात भाषण केलं त्याने, तर त्याला विधिमंडळाच्या सदस्याप्रमाणे अधिकार प्राप्त होतील का? तर नाही. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. म्हणजे राज्याच्या विधिमंडळात भाषण कोण करतं? की जे ऑलरेडी राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत असेच लोक. आणि जर का राज्याच्या महाधिवक्त्याला चान्स मिळाला तर त्यालासुद्धा तसे विशेष अधिकार प्राप्त होतात, की जसे कॅगला होतात संसदेच्या बाबतीत. ओके, तर एक वाक्य आहे तर ते बरोबर आहे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, राज्यपाल हा देखील राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असल्याने त्यांनाही राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार दिले आहेत. तर हे मात्र चुकीचं आहे. तिसरं वाक्य, सभागृहाच्या प्रमुखाच्या अनुमतीशिवाय गृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही. हे संसदेला सुद्धा लागू आहे आणि विधिमंडळात सुद्धा लागू आहे. तर तिसरं विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? 4 विधानं दिलेत आणि तुम्हाला त्याच्यातलं चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. विधान परिषदेतील सदस्यांची कमाल संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असते. बरोबर आहे का? बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेने विधान परिषदेतील सदस्यांची किमान संख्या 40 निश्चित केलेली आहे. असं काही नाही आहे. ती विधानसभेच्या सदस्य संख्येवरती अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. दुसरं विधान चुकीचं आहे. विधान परिषदेच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. बरोबर, राष्ट्रपतीचा आहे. याचा अर्थ काय? तो कोणाला आहे? म्हणजे अधिकार कोणाला आहे? तो विधानसभा तसा ठराव मंजूर करेल आणि संसद करेल. तर हे सुद्धा विधान काय आहे? तर चुकीचं आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटनादुरुस्तीचा कायदा आहे असं मानलं जाणार नाही. हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले? मी मागाशी सांगितलं 169(3) पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे 169(3) मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असलेल्या विशेष अधिकारासंबंधी विधानं विचारात घ्या. राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असणारे विशेष अधिकार कोणते कोणते आहेत ते सांगायचं आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना त्यांना अटक करता येत नाही, हा त्यांचा विशेष अधिकार आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस अगोदर त्यांना अटक करता येत नाही आणि 40 दिवस नंतर, हे सुद्धा बरोबर आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर 1 महिना त्यांना अटक करता येत नाही. 40 दिवस चुकलं. अटकेसंबंधीचा विशेष अधिकार हा दिवाणी आणि फौजदारी खटल्यात अशा दोन्ही बाबतीत लागू आहे. नाही, तो फक्त दिवाणी खटल्यात लागू आहे, नॉट फॉर फौजदारी. ड सुद्धा चुकीचं आहे. अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते या ठिकाणी आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ नाही? म्हणजे याचा अर्थ काय? विधिमंडळाची 2 सभागृह आहेत. कुठं कुठं आहेत? उत्तर प्रदेशमध्ये आहेत. पंजाबमध्ये होतं ते नष्ट केले. हिमाचल प्रदेश नव्हतं. गुजरातमध्ये काय तसा ठराव वगैरे नाही आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आहे 6 राज्यांपैकी की ज्या राज्यात विधान परिषद आहे त्यापैकी एक तिथं गुजरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढचा प्रश्न, अयोग्य विधाने ओळखा किंवा कथने ओळखा. 2 विधानं दिल्यात तुम्हाला, त्याच्याला तुम्हाला ओळखायचं आहे. विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एकूण संख्येच्या 1/3 अधिक असणार नाही. अयोग्य असणारा ओळखायचं आहे तर हे बरोबर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत 108 सदस्य आहेत. विधानसभेत म्हटले त्यांनी, तर हे सुद्धा चुकीचं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विधान परिषदेत 36 सदस्य आहेत. तर हे बरोबर आहे. चुकीचं विधान ओळखायचं होतं तर फक्त ब विधान जे आहे तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. बरोबर आहे. सयाजी सिलम हे महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे सभापती होते 1960ला. ओके, तर हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला थोडंसं लॉजिक सांगतोय. ज्यावेळेस फॅक्ट दिल्या जातात
म्हणजे इथं काय म्हटले, पहिले विधानसभेचे सभापती, आणि कंसात त्यांनी ब्रॅकेटमध्ये 1960 दिले. फॅक्ट दिलाय तिने की 1960ला सयाजी सीलम हेच होते. जिथं जिथं फॅक्ट दिलाय, तुम्ही PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर तुमचं लक्षात येईल, जिथं जिथं तुम्हाला फॅक्च्युअल डाटा दिलाय तर ती विधानं बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. तर इथं फॅक्ट होता, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. हे लॉजिक अभ्यास करून लागतं, हे लक्षात ठेवा. न अभ्यास करता लॉजिक लावत असाल तर स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचे असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. एकच विधान आहे. राज्यातील मुख्य सचिवासमान असं पद संघ सरकारमध्ये नाही. आहे ना, असं कसं काय नाही आहे? तर बरोबर आहे. नाही, म्हणजे राज्याच्या सचिवाला जे अधिकार आहेत तर ते संघ सरकारमध्ये कोणाला नाही आहेत. तर हे विधान बरोबर आहे. मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख आहे, तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव हा केंद्रीय सचिवालयाचा प्रमुख आहे. हे विधान मात्र चुकीचं आहे. मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख आहे, बरोबर आहे हे. आणि केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव हा केंद्रीय सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख नसतो म्हटलंय. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि तेच या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संचालनालय, याच्यावरती राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न आलेत आणि हा जो संचालनालय टॉपिक जो आहे तर तो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टॉपिक आहे. प्रीला याच्यावरती प्रश्न आलेले नाही आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. आणि आत्ता राज्यसेवेची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं याच्याबद्दल असे तुम्हाला प्रश्न भविष्यात येणार नाही आहेत. त्याच्यामुळे याचा अभ्यास नाही केला तरी चालेल अशा स्वरूपाच्या प्रश्नांचा, बरोबर. मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणं, बरोबर आहे. जिल्हा पातळीवरील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची तपासणी करणं, बरोबर आहे. विभागातील कर्मचाऱ्यांकरता सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करणं, बरोबर. दुय्यम पदावरील अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणं, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, ब, क आणि ड हे चारी जे विधान आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलीत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांनी आपली कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. नाहीच, न्यायालयाबाबत राज्य विधिमंडळात किंवा संसदेत चर्चा करता येत नाही. एक्सेप्शनल केस काय आहे, त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव जर का विधिमंडळात चर्चेला असेल तर चर्चा केली जाऊ शकते. विधान 1 जे आहे, अ जे आहे तर ते बरोबर आहे. विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. नाही, असं होत नाही. पर्याय क्रमांक अ फक्त बरोबर आहे. ब जे आहे तर त्या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाबाबत चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणानं रद्द होत नाही. चुकीचं विधान ओळखायचं आहे. सत्र समाप्ती झाल्यानं रद्द होत नाही, बरोबर आहे विधान. विधान परिषदेत प्रलंबित असलेलं जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेलं नसेल आणि ते विधानसभेचं विसर्जन झालं असता रद्द होत नाही. जर का विधान परिषदेतलं विधेयक विधानसभेनं मंजूरच केलं नसेल, ते विधान परिषदेतच असेल तर ते रद्द कसं काय होईल? तर हे सुद्धा बरोबर आहे. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचं विसर्जन झालं असता रद्द होतं, बरोबर आहे. कारण नवीन सरकार स्थापन जे होतं तर जुन्या विधानसभेने जे पारित केलेले विधेयक असतात तर ती सहसा रद्द होतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकही विधान चुकीचं नाही आहे. सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न 1 लाईनर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृही विधिमंडळ नाही म्हटले? नाही. उत्तर प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, फक्त गुजरातमध्ये नाही आहे. ओके. महाराष्ट्रामध्ये आहे, आंध्रमध्ये आहे आणि तेलंगणामध्ये आहे. तर या 6 राज्यांमध्ये विधान परिषद म्हणजे घटक राज्याच्या विधिमंडळाचं द्विसदनात्मक सभागृह अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? बिहारमध्ये आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे. अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. कधी नव्हती, आत्ताही नाही आणि भविष्यात होईल की नाही हे येणारं भविष्य सांगेल. पुढचा प्रश्न, योग्य कथन किंवा कथने ओळखा. सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत. सिक्कीमच्या विधानसभेत म्हटलंय त्यांनी, तर हे बरोबर आहे.
विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते आणि जास्तीत जास्त 500 असते. तर ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. कमीत कमी विधानसभेत 60 आणि जास्तीत जास्त 500, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न, विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधानं विचारात घ्या. विधान परिषद कलम 169 लगेच तुमच्या समोर आलं पाहिजे. विधान परिषद निर्मिती करणं अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार कलम 169 अन्वये संसदेला आहेत. बरोबर आहे ना. अंतिम अधिकार संसदच घेते. तर हे बरोबर आहे. जेथे विधान परिषद निर्माण करायची आहे अथवा असलेली रद्द करायची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने नाही आहे, विशेष बहुमताने करावा लागतो. बरोबर. उपस्थित आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने तसा ठराव पारित व्हायला पाहिजे. ब जे आहे तर ते चुकीचं आहे. संसदेमध्ये तसा ठराव साध्या बहुमतानं मंजूर केला जातो, हे बरोबर आहे. तर अ आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर असणारं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. 332 नुसार हे बरोबर आहे. किती? SC साठी 29 आणि ST साठी 25. ह्या जागा लक्षात ठेवा. विधानसभेच्या बाबतीत म्हणतोय महाराष्ट्रात 29 मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. तर दोन्हीच्या दोन्ही म्हणजे तिन्हीच्या तिन्ही विधान बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. तर ओके, 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 1975 साली 36वी घटना दुरुस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 फ नुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या 30पेक्षा कमी असणार नाही असं ठरवण्यात आलेलं आहे आणि सिक्कीमची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 32. 30पेक्षा जास्तच आहे. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डॅश डॅश टप्प्यामध्ये घेण्यात आल्या. प्रश्न हा कॅन्सल करू कारण 2017चा प्रश्न आहे. तरीसुद्धा याचं उत्तर आहे 4. पर्यायक्रम म्हणजे 7 टप्प्यात या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतात? अँग्लो इंडियन म्हटले. कलम 333 लक्षात. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. तर अशा रीतीनं हे भाग 1 होता राज्य विधिमंडळाचा. तर याच्यामध्ये आपण जवळजवळ 60+ प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे आणि भाग 2 मध्ये आपण राहिलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करू आणि म्हणजे राज्य विधिमंडळाचे 2 टॉपिक जे आहेत तर ते आपल्या या ठिकाणी कव्हर होतील. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि सध्या VJC स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म बरोबर जोडले जा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.